मागच्या याच्यामध्ये आपण प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स बघितलेलं होतं. आता या ठिकाणी आपल्याला पुढं रिॲक्शनसुद्धा बघायचे आहेत आणि किंवा केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा त्या ठिकाणी बघायच्या आहेत हॅलोअरिनच्या. सो व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. ओके, हा टॉपिकसुद्धा आपण मागच्या वेळेस बघितलेला आहे. परत या ठिकाणी हॅलोअरिन्समध्ये सुद्धा तो रिपीट झालेला आहे. हाऊएवर X group can be replaced by OH, CN or NH2 at higher temperature and under pressure. म्हणजेच काय आहे की X ग्रुप जो असणार आहे हा रिप्लेस होणार आहे OHने, सायनाईडने, OH म्हणजेच अल्कोहोलने किंवा हायड्रॉक्सी ग्रुपने, सायनाईडने किंवा अमाइन ग्रुपने NH2 जो हा आहे अमाइन आहे. आणि त्यावेळेस काय असणार आहे, टेम्परेचर हाय असेल आणि प्रेशरसुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. तर पहिलं एक्झाम्पल आहे क्लोरोबेन्झिनचं. क्लोरोबेन्झिनमध्ये जो हॅलोजन ग्रुप आहे क्लोरीन हा रिप्लेस होईल आता या ठिकाणी OHने. ओके, मग आता या ठिकाणी क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन झाली OH बरोबर इन प्रेझन्स ऑफ NaOH. त्या ठिकाणी टेम्परेचर असणार आहे 623 केल्विन, प्रेशर त्या ठिकाणी असणार आहे. अँड देन इट गिव्स फेनॉल. OH हा जो फंक्शन ग्रुप आहे हा आहे अल्कोहोलचा सफिक्स येतो OL, OL. आणि या ठिकाणी बेन्झिनलाच म्हटलं जातं फेनिल. मग फेनिलचा YL जर पाठीमागचा काढला आणि त्या ठिकाणी OH जर या ठिकाणी बेन्झिनला अटॅच असेल तर त्याचं नाव येईल फेनॉल. तर या ठिकाणी याचं नाव आलेलं आहे फेनॉल. आणि Cl ग्रुप काय झालं त्या ठिकाणी ॲज अ लिव्हिंग ग्रुप त्या ठिकाणी झालेला आहे. नेक्स्ट रिॲक्शन आहे क्लोरोबेन्झिनची आणि त्या ठिकाणी यूज केलं आहे आपण सायनाईड ग्रुप. त्या ठिकाणी रिॲक्शनमध्ये इन प्रेझन्स ऑफ NaCN प्लस CuCN. टेम्परेचर आहे 473 केल्विन and pressure is already constant. So there is benzene ring attached to cyano group. So this product name is cyanobenzene. ज्यावेळेस सायनाईड ग्रुप त्या ठिकाणी अटॅच असेल, सायनाईडला IUPAC मध्ये म्हटलं जातं सायनो, म्हणून त्याचं नाव आलं सायनोबेन्झिन. आणि क्लोरीन त्या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. मागेसुद्धा हा टॉपिक बघितला होता आपण. डिलोकलायझेशन झालेलं होतं इलेक्ट्रॉनचं. सेम टॉपिक या ठिकाणी सुद्धा आहे डिलोकलायझेशनचं. फक्त या ठिकाणी एक टॉपिक ॲड करण्यात आलेला आहे, त्याला म्हटलं जातं रेझोनन्स इफेक्ट. The resonance structures of chlorobenzene show increase in electron density at ortho and para positions. Hence, it is ortho-para directing. म्हणजेच त्या ठिकाणी काय होईल की ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह त्या ठिकाणी चार्ज येणार आहे. बघा तुम्ही कुठलाही डायग्रॅम बघा, 3rd नंबरची जर डायग्रॅम बघितली त्या ठिकाणी ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आला आहे. 4th नंबरची डायग्रॅम बघितली तर निगेटिव्ह चार्ज हा पॅरा पोझिशनला आहे. 5th नंबरची डायग्रॅम बघितली तर ऑर्थो पोझिशनला काय आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी क्लोरीन ग्रुप काय आहेत, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, किंवा जेवढे हॅलोजन आहेत ते काय आहेत, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. द इंडक्टिव्ह इफेक्ट इज स्ट्रॉंगर दॅन रेझोनन्स इफेक्ट. ओके, त्यानंतर रेझोनन्स इफेक्टपेक्षा स्ट्रॉंग असतो इंडक्टिव्ह इफेक्ट. हेन्स इन अरिल हॅलाइड्स they
the reactivity is controlled by stronger inductive effect. Stronger inductive effect. And the orthopara orientation is controlled by weaker resonating effect. त्यानंतर आता त्याच्या केमिकल रिॲक्शन्स म्हणजेच त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. पहिली केमिकल रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन. सो हॅलोजिनेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. नेशन म्हणजे ॲडिशन आणि हॅलोजिनेशन म्हणजेच हॅलो मीन्स हॅलोजन, हॅलोजनची ॲडिशन. क्लोरोबेन्झिन रिॲक्ट विथ क्लोरीन in presence of anhydrous ferric chloride to give ortho and para dichlorobenzene. त्या ठिकाणी क्लोरोबेन्झिन जर रिॲक्ट झाला क्लोरीन बरोबर तर त्या ठिकाणी आपल्याला जो मिळणारा प्रॉडक्ट असणार आहे तो ऑर्थो आणि पॅरा डायक्लोरोबेन्झिन असणार आहे. बघा एक्झाम्पलमध्ये क्लोरीनचे 2 मॉलिक्यूल त्या ठिकाणी घेतलेले आहेत. क्लोरोबेन्झिनचे किती मॉलिक्यूल आहेत 2 आणि क्लोरीन प्लस क्लोरीन घेतलेलं आहे. क्लोरीनचे त्या ठिकाणी 4 मॉलिक्यूल घेतलेले आहेत इन प्रेझन्स ऑफ फेरिक क्लोराईड FeCl3. बघा पहिला प्रॉडक्ट आलेला आहे एक क्लोरीन त्या ठिकाणी ऑर्थो पोझिशनला ॲड झाला आणि दुसरा जो क्लोरीन होता नेक्स्ट डायग्राममध्ये तो पॅरा पोझिशनला अटॅच झालेला आहे आणि टॉईस HCl त्या ठिकाणी निघालेला आहे. ज्या ठिकाणी क्लोरीन ग्रुप ॲड झाला त्या ठिकाणचा हायड्रोजन हा रिप्लेस झालेला आहे क्लोरीनने, म्हणून 2 हायड्रोजन त्या ठिकाणी निघाले. ऑलरेडी आपण रिॲक्शनमध्ये घेतले होते 4 हायड्रोजन म्हणजे 2Cl2, 2 × 2 = 4. तर 4 क्लोरीन आपल्याकडे होते. 2 आपण बेन्झीन रिंग्सला यूज केले आणि 2 या ठिकाणी उरलेले होते बॅलन्समध्ये. तर टॉईस HCl त्या ठिकाणी बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये म्हटलं आहे 1,2 डायक्लोरोबेन्झिन हा मायनर प्रॉडक्ट आहे आणि 1,4 डायक्लोरोबेन्झिन हा काय आहे मेजर प्रॉडक्ट या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे नायट्रेशन. इंट्रोडक्शन ऑफ NO2 ग्रुप इन बेन्झीन रिंग. क्लोरोबेन्झिन व्हेन हिटेड विथ नायट्रेटिंग मिक्सचर. तर नायट्रेटिंग मिक्सचर कोणाला म्हणणार तर नायट्रिक ॲसिड प्लस सल्फ्युरिक ॲसिड दोघंही कॉन्सन्ट्रेटेड त्या ठिकाणी हवेत आपल्याला. नायट्रिक ॲसिड प्लस सल्फ्युरिक ॲसिड त्याला म्हणतात तर नायट्रेटिंग मिक्सचर. इल्ड म्हणजे आपल्याला मिळणार आहे प्रॉडक्ट 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिन अँड 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झिन. या ठिकाणी मिळणारे प्रॉडक्ट आहेत 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिन अँड 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झिन. पॅरा डेरिव्हेटिव्ह इज अ मेजर प्रॉडक्ट. पॅरा डेरिव्हेटिव्ह जो असणार आहे तो काय असणार आहे आपला मेजर प्रॉडक्ट. मागच्या रिॲक्शनमध्ये सुद्धा आपण जेव्हा बघितलं हॅलोजिनेशन त्याच्यामध्ये सुद्धा पॅरा पोझिशनला जो क्लोरीन अटॅच होता तो प्रॉडक्ट जो होता तो मेजर होता. या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे पॅरा पोझिशनचा जो NO2 ग्रुप अटॅच आहे त्यामुळे तो जो मॉलिक्यूल असेल तो काय असेल मेजर प्रॉडक्ट. बघा रिॲक्शनमध्ये क्लोरोबेन्झिन या ठिकाणी दिलेला आहे 2 मॉलिक्यूल त्या ठिकाणी घेतलेले आहेत. टॉईस HNO3 या ठिकाणी यूज केला आहे म्हणजेच नायट्रिक ॲसिड यूज केलं इन प्रेझन्स ऑफ H2SO4. दोघंही त्या ठिकाणी आपण यूज करतो आहोत. टॉईस HNO3 पासून आपल्याला मिळणार आहे NO2 ग्रुप. त्या ठिकाणी 2 आपल्याकडे NO2 ग्रुप ऑलरेडी आहेत. तर प्रॉडक्टमध्ये बघा ऑर्थो पोझिशनला एक NO2 ग्रुप त्या ठिकाणी अटॅच झाला आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळाला 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झिन. आणि नेक्स्ट प्रॉडक्टमध्ये पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप अटॅच झाला
त्याचा IPSC नेम आहे 1-chloro-4-nitro बेन्झीन. आणि बाय प्रॉडक्टमध्ये निघाला ट्वाईस H2O. 2 हायड्रोजन आपले HNO3 मधले, त्यानंतर 2 ऑक्सिजन आपले HNO3 मधले, आणि 2 नायट्रो ग्रुप ज्या ठिकाणी अटॅच झाले NO2 ग्रुप त्या ठिकाणचे 2 हायड्रोजन, म्हणून त्या ठिकाणी निघाले जो काही मॉलिक्युल रिमूव्ह झाला तो आहे ट्वाईस H2O. पुढचं आहे सल्फोनेशन. नेक्स्ट इज सल्फोनेशन. इंट्रोडक्शन ऑफ SO3H ग्रुप इज बेन्झीन रिंग. तो काय असणार आहे? बेन्झीन रिंग त्या ठिकाणी असणार आहे. क्लोरोबेन्झीन व्हेन हिटेड विथ concentrated sulfuric acid yields 4-chlorobenzene sulfonic acid, आणि तो असणार आहे मेजर प्रॉडक्ट, अँड 2-chlorobenzene sulfonic acid. मग एक्झाम्पलमध्ये क्लोरोबेन्झिनचे 2 मॉलिक्यूल त्या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यानंतर त्याचे रिॲक्शन केलेले आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर, आणि आपल्याला जो काही प्रॉडक्ट मिळालेला आहे तो प्रॉडक्ट आहे 2-chlorobenzene सल्फोनिक ॲसिड. सल्फोनिक ग्रुप त्या ठिकाणी दिलेला आहे SO3H. हा काय आहे? सल्फोनिक ग्रुप. आणि तो सल्फोनिक ग्रुप आपण अटॅच केला एक ऑर्थो पोझिशनला आणि दुसऱ्या डायग्राममध्ये पॅरा पोझिशनला. तर ज्या ग्रुपपासून आपण सल्फोनिक ग्रुपपासून आपल्याला काय करायचं आहे? नंबरिंग स्टार्ट करायची आहे. सल्फोनिक ग्रुप ज्या ठिकाणी आहे तर क्लोरीन ग्रुपपासून आपण नंबरिंग स्टार्ट करू. तर त्या ठिकाणी 2-chlorobenzene सल्फोनिक ॲसिड त्याचं नेम आलं आहे, नंतर आलं 1-chlorobenzene सल्फोनिक ॲसिड, आणि 1-chlorobenzene सल्फोनिक ॲसिड जे प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट आहे तो मेजर प्रॉडक्ट. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. बघा या रिॲक्शनमध्ये इंट्रोडक्शन ऑफ अल्किल ग्रुप ऑर असाइल ग्रुप इन बेन्झीन रिंग. क्लोरोबेन्झीन व्हेन heated with methyl chloride in presence of anhydrous aluminum chloride म्हणजेच AlCl3 forms a mixture of 1-chloro-2-methylbenzene and 1-chloro-4-methylbenzene. या ठिकाणी आपल्याला 2 प्रॉडक्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. मग आपण क्लोरोबेन्झिनचे 2 मॉलिक्यूल त्या ठिकाणी यूज केले आणि त्याची रिॲक्शन केली आपण ट्वाईस CH3Cl बरोबर, म्हणजेच मेथिल क्लोराईडचे आपण त्या ठिकाणी 2 मॉलिक्यूल त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि रिॲक्शन केली तर या ठिकाणी Cl हा निघून जाणार आहे. CH3 हा एक जो असणार आहे तो ऑर्थो पोझिशनला अटॅच होईल आणि एक असेल तो पॅरा पोझिशनला अटॅच होईल. तर डायग्राममध्ये प्रॉडक्टमध्ये बघू शकता ऑर्थो पोझिशनला एक CH3 अटॅच झालेला आहे आणि एक पॅरा पोझिशनला अटॅच झाला आहे. पहिल्याचं नाव आहे 1-chloro-2-methylbenzene, कारण की पहिल्या पोझिशनला क्लोरीन ग्रुप आहे, दुसऱ्या पोझिशनला मेथिल ग्रुप आहे आणि बेन्झीन रिंग ऑलरेडी आहे त्या ठिकाणी, म्हणून त्याचं नाव आलं 1-chloro-2-methylbenzene. नेक्स्ट नेम आहे 1-chloro-4-methylbenzene. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ सोडियम मेटल, किंवा त्याला दुसरं नाव आहे रूट्स फिटिंग रिॲक्शन. रूट्स फिटिंग
रिॲक्शन. रूट्स नाही, रूट्स. झेडचा त्या ठिकाणी उच्चार तुम्हाला करायचा आहे. ROOTS, रूट्स वेगळं, हे रूट्स वेगळं आहे. अरिल हॅलाइड्स रिॲक्ट विथ अल्किल हॅलाइड अँड अंडरगो coupling reaction when treated with sodium metal in presence of dry ether to form alkyl benzene. To form alkyl benzene, the reaction is known as रूट्स फिटिंग रिॲक्शन. म्हणजे अरिल हॅलाइड हा रिॲक्ट होणार आहे अल्किल हॅलाइड बरोबर, आणि त्या ठिकाणी जी काही रिॲक्शन असेल ती असणारे कपलिंग रिॲक्शन, आणि तो ट्रीट होईल त्या ठिकाणी सोडियम मेटल बरोबर. सोडियम मेटल बरोबर ट्रीट झाल्यामुळे इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर प्रेझन्स असेल त्या ठिकाणी, आणि आपल्याला जो मिळणारा प्रॉडक्ट असणार आहे इट गिव्स अल्किल बेन्झीन. आणि मग त्या रिॲक्शनलाच म्हटलं जातं रूट्स फिटिंग रिॲक्शन. त्यालाच रिॲक्शनला म्हटलं जातं रूट्स फिटिंग रिॲक्शन. या ठिकाणी तुम्ही डायग्राम बघू शकतात. ब्रोमोबेन्झीन त्या ठिकाणी दिलेलं आहे. बेन्झीन रिंगला ब्रोमिन अटॅच आहे, प्लस CH3Br त्या ठिकाणी आहे, प्लस ट्वाईस Na त्या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे सोडियम मेटलसुद्धा आहे. इन प्रेझन्समध्ये आपले असणार आहे ड्राय इथर. इन प्रेझन्समध्ये आहे ड्राय इथर. अँड देन bromobenzene reacted with methyl bromide and sodium metal in presence of dry ether, and it gives toluene, or methyl benzene. त्याचं दुसरं नाव आहे मेथिल बेन्झीन. देन बाय प्रॉडक्ट या ठिकाणी मिळालेला आहे आपल्याला ट्वाईस NaBr, सोडियम ब्रोमाइड, आणि प्रॉडक्ट मिळाला टोलिन, म्हणजेच बेन्झीन रिंगला अटॅच असणार आहे CH3. त्यानंतर नेक्स्ट टॉपिकमध्ये आहेत क्वेश्चन दिलेले आहेत या ठिकाणी रिॲक्शन्सवरती. पहिला क्वेश्चन आहे एक्सप्लेन दी हॅलोजिनेशन ऑफ हॅलोअरिन्स रिॲक्शन. एक्सप्लेन दी हॅलोजिनेशन ऑफ हॅलोअरिन्स रिॲक्शन. त्या ठिकाणी हॅलोअरिन्स रिॲक्शनचे जे हॅलोजिनेशन आपण बघितलं ते एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन दी नायट्रेशन ऑफ हॅलोअरिन्स रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शनसुद्धा आपण या ठिकाणी बघितली हॅलोअरिन्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन दी सल्फोनेशन ऑफ हॅलोअरिन्स रिॲक्शन. सल्फोनेशनसुद्धा त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. सल्फोनिल ग्रुप त्या ठिकाणी मी दाखवला होता SO3H. जसं नायट्रेशनमध्ये NO2 असतो त्या ठिकाणी सल्फोनेशनमध्ये असतो SO3H. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट अ नोट ऑन फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये सुद्धा आपण बघितलं AlCl3 त्या ठिकाणी होता. तर त्या ठिकाणी फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शनवरती सुद्धा ती नोट्स एक्झामला विचारली जाऊ शकते.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट अ नोट ऑन रूट्स फिटिंग रिॲक्शन. आत्ताच आपण टॉपिक बघितला होता, त्याच्यामध्येच दिलेलं होतं रूट्स फिटिंग रिॲक्शन वगैरे काय असतं आणि कुठल्या पद्धतीने त्याच्यामध्ये रिॲक्शन होते त्या ठिकाणी. या ठिकाणी परत थोडंसं रिवाईज करूया. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय की हॅलोजन ॲटम हा रिप्लेस होतो OHने, सायनाइडने किंवा NH2ने. नंतर रेझोनन्स इफेक्टमध्ये काय होतं की इलेक्ट्रॉनचं काय होतं डिलोकलायझेशन होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला जो काही प्रॉडक्ट असतो तो काय असतो ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग. नेक्स्ट पाहिलं होतं हॅलोजनेशन म्हणजे काय ॲडिशन ऑफ हॅलोजन. या ठिकाणी क्लोरोबेन्झिन बरोबर काय केलं होतं आपण हॅलोजनची ॲडिशन केलेली होती आणि आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळाले होते, एक ऑर्थो आणि एक दुसरा पॅरा. पुढची रिॲक्शन पाहिली होती नायट्रेशनमध्ये काय होतं की नायट्रेटिक मिक्सचर त्या ठिकाणी होतं, नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिडचं, आणि आपल्याला त्या ठिकाणाहून मिळतो आहे त्या नायट्रेटिक मिक्सचरपासून NO2 ग्रुप त्या ठिकाणी मिळतो आहे. NO2 ग्रुप अटॅच होता ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. त्यानंतर बघितलं होतं सल्फोनेशनमध्ये सल्फोनिक ॲसिड त्या ठिकाणी यूज केलं होतं. सल्फ्युरिक ॲसिडपासून आपल्याला मिळाला होता सल्फोनिक ग्रुप म्हणजेच SO3H, आणि त्याची रिॲक्शन केली आपण, त्याच्यापासून सुद्धा प्रॉडक्ट आपल्याला ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग त्या ठिकाणी मिळाला होता. पुढची रिॲक्शन पाहिली होती फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. त्याच्यामध्ये CH3Cl आपण यूज केला होता आणि इन प्रेझेन्स ऑफ होतं AlCl3. ह्या रिॲक्शनमध्ये सुद्धा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आपल्याला CH3 अटॅच केलेला दिसतो आहे. पुढची लास्ट रिॲक्शन बघितली होती रूट्स फिटिंग रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये काय होतं की सोडियम मेटल यूज केला होता आणि मेथिल ब्रोमाइड त्या ठिकाणी यूज केलेला होता आणि आपल्याला जो मिळालेला प्रॉडक्ट होता तो होता टोलिन. त्यानंतर आपल्याला हे क्वेश्चन आपण आत्ता बघितले होते, ते परत मी रिवाईज काही करत नाही. हे जे क्वेश्चन मी तुम्हाला देतो आहे ते नोटबुकवरती राईट करायचे आहे आणि त्याचे ॲन्सरसुद्धा त्या ठिकाणी लिहून ठेवायचे आहेत. प्रत्येक जे काही क्वेश्चन असतील ते सेपरेट पेजवरती त्या ठिकाणी नोट डाऊन करायचे आहेत. प्रत्येक वेळची काही क्लिप मी त्या ठिकाणी व्हिडिओ क्लिप लोड करेल. प्रत्येक व्हिडिओ क्लिपमधले ते क्वेश्चन सर्व सेपरेट पेजवरती राईट करायचे आहेत.